नमस्कार, मी प्रतीक देशमुख आणि प्रतिव्ह्यू चॅनलच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्हाला जर मी म्हणालो की मी आज ओडिशामध्ये आहे, ओडिशाच्या ह्या कोणार्क सूर्य मंदिराजवळ आहे आणि ह्या मंदिराचा आणि मराठ्यांचा एक स्पष्ट असा इतिहास आहे, त्यांचा आपापसामध्ये फार मोठा संबंध आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल का? अर्थातच नाही बसणार। कारण ओडिशा कुठे हे पूर्वी तटावरती आणि स्वराज्य हे आपल्या पश्चिम तटावरती, तर यांचा आपापसात संबंध कसा असेल? मुळात झालेलं असं आहे की हे मंदिर खरं तर गंगा संप्रदायामध्ये नरसिंहदेव रायाने 12व्या शतकात बांधलेलं आहे। परंतु नंतरच्या काळामध्ये इथे भरपूर पडझड झाली। अर्थातच ज्यावेळेला इस्लामी आक्रमण झाली त्यावेळेला ह्या मंदिरावरती बरेचसे हल्ले देखील झाले। अकबराच्या आईनी अकबरीमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो। परंतु त्याच्यानंतरच्या 200 वर्षांमध्ये ह्या मंदिराची अनेक पडझड झालेली आहे आणि हे पूर्णपणे लयास आलं होतं आणि इथे पूर्ण जंगल उगवल्यामुळे हे मंदिर आहे की नाही अशी अवस्था होती। 200 वर्ष पूर्णपणे दुर्लक्षित। नंतर काळ असा आलेला आहे की शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठ्यांचं राज्य हे आहत तंजावर ते तहत पेशावर पसरलं आणि त्यामध्येच नागपूरकर भोसल्यांनी ही ओडिशा आणि बंगालपर्यंत मजल मारली। द मराठा कॉन्फिडरसीज आपण ज्यांना म्हणतो की वेगवेगळ्या मराठा सरदारांनी आपापली राज्य स्थापन केली, त्याच प्रकारे राघोजी भोसल्यांनी देखील आपले राज्य स्थापन केलं आणि राघोजी भोसल्यांचं हे सैन्य ज्यावेळेला ओडिशामध्ये येऊन पोहोचलं त्यावेळेला त्यांनी पुरीच्या जगन्नाथामध्ये पुन्हा एकदा रथयात्रा सुरू केली। पुन्हा एकदा तिथे सोपसोपचार चालू झाले। पुन्हा एकदा तिथे सगळे जे वर्षाचे पारंपरिक सण आहेत ते सुद्धा होऊ लागले। ते सैन्य ज्या वेळेला पुरीच्या आसपास फिरत होतं त्यावेळेला त्यांना काही गोष्टी आढळल्या। त्यांना असं वाटलं की इथे काहीतरी एखादं स्ट्रक्चर असावं, एखादं काहीतरी असावं, म्हणून नागपूरकर भोसल्यांच्या त्या सैन्याला आदेश करण्यात आला की जरा हे काय हे सगळं उत्खनन करून बघा। ती सगळी झाडी झुडपं काढण्यात आली आणि त्यावेळेला हे कोणार्कचं सूर्य मंदिर सापडलं। हे दुर्लक्षित होतं, 12व्या शतकात बांधलेलं मंदिर। नंतर कुणालाही माहित नव्हतं की इथे एवढं भव्य दिव्य मंदिर आहे। हे भोसल्यांनी त्यावेळेला शोधून काढलं। मराठ्यांचा हा इतिहासातला पूर्व भागातला हा जो चॅप्टर आहे हा अनेकांना माहित नाहीये। आणखीन एक यातली गंमत अशी की ह्याच मराठ्यांनी ज्या वेळेला कोलकात्यामध्ये कूच केली, आपल्याला माहिती असेल की राघोजी भोसल्यांचं हे सैन्य त्यांचा दिवाण होता त्यावेळेला, त्याचं नाव होतं भास्कर पंडित। तुम्ही शोले चित्रपट पाहिला असेल, त्या शोले चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, असं म्हटलं जातं की शोजा मुन्ना वरना गब्बर आ जाएगा। कलकत्त्यामध्ये बंगाली भाषेमध्ये एक म्हण आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की सोजा मुन्ना वरना भास्कर पंडित आ जाएगा। असा काही उद्रेक त्या इंग्रजांच्या कलकत्त्यामध्ये त्यावेळेला मराठ्यांनी बांधलेला होता। असाच ह्या राघोजी भोसल्यांचा आणि ह्या मराठा साम्राज्याचा आणि ह्या कोणार्कच्या सूर्य मंदिराचा एक संदर्भ आज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला। पुढच्या वेळेला तुम्ही पुरीत जर आलात आणि तुम्ही जगन्नाथाचं हे 4 धाम पैकी एक मंदिर जर पाहिलं तर मराठ्यांचं इथलं योगदान कधी विसरू नका। त्या मंदिराच्या पूजे अर्चेची पूर्ण एकदा स्थापना ही सुद्धा मराठ्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर कोणार्कच्या ह्या सूर्य मंदिराला पुन्हा एकदा उजळणी जवळपास 1000 वर्षांनंतर ही देखील मराठ्यांनीच दिलेली आहे। थँक्यू, धन्यवाद।